नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक खूप महत्त्वाचं आहे सर्व लाभार्थ्यांसाठी। तर नेमके हे परिपत्रक कशा संदर्भात आहे, काय माहिती यामध्ये दिलेली आहे, सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। पण पहा, हे जे परिपत्रक आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। या अगोदर जर तुम्हाला योजनेचे पैसे आले नसतील तरी देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, पैसे हवे असतील इथून पुढचे तरी देखील तुमच्यासाठी हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेची तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया या परिपत्रकासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट। पहिलं तर हे परिपत्रक कशा संदर्भात आहे हे आपण माहिती पाहूया। तर हे जे परिपत्रक आहे ते UDID कार्ड संदर्भात आहे आणि यामध्ये UDID कार्ड म्हणजेच तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राची EKYC करण्यासंदर्भातलं हे ऑफिशियल परिपत्रक केंद्र शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं आहे। तुम्हाला माहितीच आहे की इंदिरा गांधी ज्या योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्या वेगवेगळ्या 5 प्रकारच्या योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश केला जातो, त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय शासनाच्या माध्यमातून यावर्षी 2025 मध्ये घेण्यात आलेला आहे आणि या 25च्या चालू वर्षामध्ये जो घेण्यात आलेला निर्णय आहे तो म्हणजे अनुदान वाढी संदर्भातल्या निर्णयासाठी हे परिपत्रक खूप महत्त्वाचं आहे। कारण अनुदान वाढलेला आणण्यासाठी KYC करणं खूप गरजेचं आहे, EKYC करणं खूप गरजेचं आहे। UDID कार्ड EKYC अत्यंत महत्त्वाची आहे वाढीव अनुदानासाठी। त्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता UDID कार्ड EKYC कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात तुम्हाला यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतील, परंतु पहा आपण जी माहिती पाहणार आहोत कशा पद्धतीने ही KYC करायची आहे यावर आपला व्हिडिओ नाही, तर EKYC करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या। तुम्हाला UDID कार्डची जी EKYC आहे ती अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून करता येते, ऑनलाईन पद्धतीनेही मोबाईलच्या माध्यमातून करता येते। कशा पद्धतीने करायचं आहे यूट्यूबवरती सर्च करा, अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतील। सोबतच तुम्हाला जी लिंक साईट असणार आहे त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळणार आहे। कशा पद्धतीने करायचं आहे त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून लिंकवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता अधिक माहिती। आता राहिला प्रश्न या EKYC संदर्भातला। ज्यावेळेस तुम्ही ही EKYC पूर्ण कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा सक्सेसफुली व्हेरीफाईडचा मेसेज येईल आणि त्यानंतर तुमच्यासाठी जो हप्ता असणार आहे, यापूर्वीचे जरी हप्ते आले नसतील तरी तुम्हाला हप्ते मिळून जातील आणि इथून पुढचे हप्ते मिळण्यासाठी देखील हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही KYC करून घ्या, गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। नोटिफिकेशन जी पाहिली आहे आपण ती खूप दिवसापूर्वीची आहे, परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नाही, त्यामुळे आता ही नोटिफिकेशन व्हायरल होत आहे आणि ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर जे कोणी बांधव राहिलेले आहेत EKYC पूर्ण करण्याची तर त्यांनी करून घ्यायची आहे। सप्टेंबरच्या हप्त्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे हे।